बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी पर्सनल रिस्पॉन्स जे क्वेश्चन आहेत त्यावर ते आकर्षक कसे लिहावे आणि त्यात पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवावेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कुठलाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे काय, तर इज युअर ओपिनियन or feelings about the poem, story, lesson, passage. You write what you think, what you like or dislike, and what you learn from the text. तुमचं स्वतःचं मत एखाद्या पॅरेग्राफबद्दल, स्टोरीबद्दल किंवा पॅसेज पोयमबद्दल ते तुमचं मत तिथे लिहायचं आहे. आणि तुम्हाला ते का आवडला पॅसेज किंवा का नाही आवडला ते सुद्धा तिथे लिहायचं आहे. पण शक्यतो तुम्ही सकारात्मक गोष्टीच म्हणजे लिहा. नकारात्मक गोष्टी लिहू नका. पण तरी तुम्हाला मार्क मिळतात, कारण का ते तुमचं स्वतःचं मत आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, साधं सोपं भाषा सांगायचं झालं तर इट इज युअर पर्सनल ओपिनियन अबाउट द लेसन. म्हणजे तिथे तुमचं स्वतःचं मत, तुमचा स्वतःचा विचार त्या लेसनशी संबंधित असतो तो. ओके. आता व्हॉट डू यू डू इन अ पर्सनल रिस्पॉन्स वेन यू आर राईट पर्सनल रिस्पॉन्स यू शुड एक से व्हॉट यू लाईक ऑर डिसलाईक इन द लेसन. म्हणजे तुम्हाला त्या एखाद्या पॅसेजमध्ये किंवा एखाद्या कवितेमध्ये काय आवडले किंवा काय नाही आवडलं ते लिहायचं आहे. शेअर युअर फिलिंग्स. ओके. तुमचे जे भावना आहेत, विचार आहेत, थॉट्स आहेत तुमचे, ते तुम्हाला तिथे लिहायचे आहेत. आणि ते लिहिताना त्याच विषयासंबंधी लिहायचे आहेत. इतर विषयासंबंधी म्हणजे विषय आहे वेगळा आणि आपण लिहितो वेगळं, असं करू नका. म्हणजे थोडक्यात भरकटता कामा नये. आपण भरकटायचं नाही थोडक्यात आपण. ठीक आहे. यूज सिम्पल सेंटेन्स अँड राईट इन युअर वर्ड. बघा, साध्या सोप्या वाक्यांचा तुम्हाला काय म्हणतात ते वापर करायचा आहे. एकदम किचकट लिहिण्याच्या फंद्यात तुम्ही पडू नका. ठीक आहे. आता इथे तुम्हाला मी एक्झाम्पलसाठी एक पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन दिला आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी एक पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन दिला आहे. त्याचं मी उत्तर लिहिलं नाही, तर तुम्ही तुमच्या शब्दात लिहायचं आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की त्या विषयाशी संबंधित तुमचे विचार त्या उत्तरामध्ये आले पाहिजे. उत्तर लिहिताना भरकटायचे नाही. त्या संबंधित तुमचे विचार आहेत ते आकर्षकपणे तुम्हाला मांडता आले पाहिजे. ओके. तर बघा, राईट अ पर्सनल रिस्पॉन्स, मेन्शन समथिंग दॅट यू लाईक टू डू इन युअर फ्री टाईम. ओके. आता बघा, आय लाईक टू रीड बुक्स इन माय फ्री टाईम. एखाद्याला पुस्तकं वाचायची आवड असेल, तर दुसरं असेल त्याला सिंगिंगची आवड असेल. ओके. एखाद्याला डान्सिंगची आवड असेल, एखाद्याला प्लेईंगची आवड असेल, खेळण्याची आवड असेल, तर तुम्ही तुमची जी आवड आहे ते तुम्ही तिथे लिहू शकता. ओके. रीडिंग बुक्स गिव्स मी नॉलेज अँड इम्प्रूव्ज माय लँग्वेज. यामुळे मला काय फायदा होतो ते मी तिथे लिहिलं आहे. मग तुम्ही समजा डान्सिंग केलात किंवा सिंगिंग केलात, तर त्याने तुम्हाला काय फायदा होतो, तर एक कॉमन आहे, ती म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते. तर ते तुम्ही तिथे लिहू शकता. इट also relax my mind and helps me learn new things. I enjoy reading story books and educational books. आता इथे मी या गोष्टीत मला आनंद असतो की रीडिंग स्टोरी बुक्स अँड एज्युकेशनल बुक्स. तर तुम्ही आता सिंगिंगचे काही प्रकार आहेत, तर त्या सिंगिंगच्या कुठल्या प्रकारात तुम्ही एन्जॉय करतात ते तुम्ही तिथे लिहू शकता. डान्सिंगमध्ये कुठला प्रकार आहे तो तुम्हाला जास्त आवडतो ते तुम्ही तिथे लिहू शकता. ओके. मग तुम्ही जे फ्री टाईममध्ये काय करता ते आपल्या शब्दात तुम्हाला मांडायचे आहे. पुढे बघा, इथे तुम्हाला मी काही टिप्स दिल्या आहेत. त्या म्हणजे राईट इन अ सिम्पल इंग्लिश. साध्या इंग्रजी भाषेत लिहा. डू नॉट कॉपी द लेसन समरी ॲज इट इज. कॉपी करून पॅसेजमधले शब्द तसं लिहू नका, किंवा पॅसेज असेल, कविता असेल त्याच्यातलं. ओके. राईट युअर फिलिंग्स अँड थॉट्स. तुमचे स्वतःचे विचार आणि स्वतःच्या भावना तिथे आल्या पाहिजे. पॅसेजमधलं ॲज इट इज कॉपी करायचं नाही. बघा,
जे आन्सर आहे ते छोटंसं पण क्लिअर असलं पाहिजे, स्पष्ट असलं पाहिजे, आकर्षक असलं पाहिजे. ओके. म्हणजे काय कायांचं बघा एकदम किचकट असतं, काहीच समजत नाही. आणि काय कायांचं बघा आन्सर एकदम छोटंसंच देतात ते, पण त्यांना पैकीचे पैकी मार्क मिळतात. का? आन्सर एकदम शॉर्ट आहे. त्यांना जे बोलायचं आहे ते त्यांनी स्पष्टपणे तिथे मांडलेलं असतं, क्लिअरपणे मांडलेलं असतं. त्यामुळे आता हा तुम्हाला जो क्वेश्चन आहे तो प्रॅक्टिससाठी आहे. आता मोह म्हणजे काय आणि मोह हा मानवी स्वभावाला घातक का आहे आणि त्यावर मात कशी करता येईल, हा या प्रश्नाचा अर्थ आहे. ओके. तुम्ही हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. यात तुमचे जे विचार आहेत, तुमच्या ज्या भावना आहेत त्या इथे तुम्हाला लिहायच्या आहेत. आता यावर प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. थोडा विचार करा, तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. ओके. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओ ग्रामरवर बनवणार आहोत. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत.